पाहुणं, तुम्ही असं कसं काय म्हणताय उद्या वरात येणार नाही? आणि एका रात्रामध्ये कार कसं काय घेऊन देऊ मी तुम्हाला? कशी घेऊन देऊ म्हणजे? मला काय माहिती नाही. मी माझ्या पोरांना एवढं शिकवले, इंजिनियर केले, लाखोंमध्ये पैसा वाचलाय. मला काय ते माहिती नाही. कार पाहिजे म्हणजे पाहिजेच. हो पाहुणं, असं कसं काय बोलताय तुम्ही? सगळ्या पाहुण्यांना पत्रिका देऊन झाले, पाहुणे घरी येऊन बसलेले आहेत. तुम्ही जरा वरात नाही आणले तर माझं इज्जत जाईल ना गावात. हा विचार तुम्ही अगोदर करायला पाहिजे होता. बरं असं आहे का? मग एक काम करा, तुम्ही सरपंचाच्या घरी या, मग ते काय ते योग्य निर्णय घेतील मग ते आपण ठरवू. सरपंच रामराम, येऊ का? अरे रोहिदास, राम राम. या या या, बसा बसा. हो सरपंच, माझं इज्जत जायची वेळ आली आता. असं कसं इज्जत जाईल? रोहिदास, तुझी इज्जत ती माझी इज्जत आहे. काय झालं तरी काय? अहो लग्न वगैरे सगळं ठरलं, अचानक आता तर पाहुणे मंडळी म्हणतात की आम्हाला कार पाहिजे. असं कसं काय फोर व्हीलर मागतात ऐनवेळीच ते? तू एक काम कर, त्या पोरावाल्यांना तू फोन कर आणि इथं बोलून घे आत्ताच्या आत्ता. हो त्यांना पहिलं सांगितलंय, रस्त्यात असतील, येतच असतील, 5 मिनिटात येतील आता. हा बोला, कशाला बोलवलं होतं मला इथं? हे मी काय ऐकतोय? तुम्ही अचानक त्यांच्याकडे कारची मागणी करताय? हा मग मागितली, त्यात काय झालं? एक एक पैसा जोडून मी माझ्या पोराला इंजिनियर केले. काही येडं म्हणून आहे का? कार पाहिजेच. तुम्ही असं कसं बोलू शकता? गरीब माणूस येतो. अरे त्यांनी कार्ड छापून झाले, पाहुणे रावळे घरी येऊन बसलेत, अख्ख्या गावात बातमी पसरलेली, आणि अचानक एका रात्री कार आणणार कुठून तो? मग हे त्यांना आधी कळलं नाही का, माझ्यासारख्या मोठ्या घरामध्ये लग्न करण्याच्या अगोदर? रोहिदास, तुम्हाला सुद्धा कळलं नाही का? एवढ्या मोठ्या घरात लग्न करून द्यायला पोरीला आधी 4 वेळा विचार करायला पाहिजे होता. तुम्हाला माहित नाही मोठ्या घरांमध्ये पोरी सुखी राहत नाही म्हणून? हो सरपंचजी, तुम्ही काय माझी इज्जत काढताय काय? असं म्हणतो का तू? मी माझ्या पैशानी कार घेऊन देतो, पण एकच अट आहे, ती अट तुला मान्य करावी लागेल. काय ते बोला. आजपर्यंत पोरगी लग्न करून पोराकडे जाती, पण आज असं नाही होणार. आज तुझा मुलगा लग्न करून मुलीच्या घरी येणार, म्हणजे घर जावई बनून येणार. हे काय बोलताय सरपंचजी तुम्ही? माझा मुलगा घर जावे बांधल्यावर माझी इज्जत जाणार नाही का? अरे तुझी इज्जत आहेच कुठं? एका गरीब माणसाकडे तू फोर व्हीलर मागतोय, तुला लाज वाटली पाहिजे. तू जेव्हा फोर व्हीलर मागतोय ना, त्याच वेळेस तुझी इज्जत शून्य झालेली आहे. आणि तुलाही रे, पोरगी जड झाली असेल तर माझ्या घरी पाठव, मी माझ्या पोरीसारखी तिला सांभाळल. तर मित्रांनो, आजही 21व्या शतकात जग आपलं कुठल्या कुठं गेलंय, तरी हुंडा हा मागितलाच जातो, आणि तेही श्रीमंत लोकच हुंडा मागतात, खुले आम मागतात. हे कितपत योग्य आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.